नमस्कार, कुटी समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय करते आणि शहरात काय करते, तुम्हाला सतत वेगवेगळ्या पद्धत दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यातील 1 नंबर चॅनल आहे. या चॅनल 5 कोटीपेक्षा अधिक वर्ष आहेत. आता आमच्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता धाराशिव शहरामध्ये इथं पोहोचलेलो आहे आणि माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर तुम्ही सगळे इथे विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी जे आहेत ते इथं हे परंडा तालुक्यातलं सोनारी गाव या ठिकाणचे आहेत आणि त्यांच्या गावामध्ये जे आहेत ते शिक्षक नाही आहेत, म्हणून ते जे आहेत थेट इथं धाराशिवमध्ये इथं पोहोचलेले आहेत आणि इथं त्यांनी इथं उपोषण सुरू केलेलं आहे. तर आपल्यासोबत ते विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्याशी आपण जाणून घेणार आहेत की नेमकं हे कशासाठी इथं आलेले आहेत, काय नाही ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहे. इकडे अलीकडे काय नाव तुझं? मी युवराज दीपक सुरवसे, 10वीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी, गाव सोनारी. गेली 4 वर्ष झालं आमच्या शाळेला शिक्षक नाही. दरवर्षी आम्ही शाळेत आंदोलन करतो, शाळेला कुरूप लावतो व 1 ते 2 महिन्याकरिता शिक्षक येते, पुन्हा वापस जाते. त्यामुळे आम्ही आज शाळेला कुलूप ठोकलं काल आणि आज उस्मानाबाद येथील शिक्षण अधिकारी कार्यालयावर आलेलो आहोत. जवळचं आम्हाला शिक्षक येत नाही तर आम्ही इथून हलणार नाहीत. अच्छा, आता तो तुम्ही इथं कधी आला तिथं? आम्ही इथे जवळजवळ आलेले 1 तास झालं. किती जण आलात? किती विद्यार्थी आहेत तिथं? 60-70 विद्यार्थी आहोत आम्ही. आणि हे 10वीचे आहेत, हे किती 9वी 10वी. फक्त 9वी 10वी? हा. कोणते शिक्षक नाहीत तुम्हाला? गणित विज्ञान या मेन विषयाकरता शिक्षक नाहीत, त्यामुळे 4 वर्ष झालं आमच्या शाळेचा निकाल खूप कमी लागत आहे. अच्छा, काल तुम्ही ते शाळा बंद आंदोलन केलं होतं, कुलूप ठोकलं होतं, त्यावर काय मार्ग निघालेला नाही का? त्यावर काहीच मार्ग निघाला नाही व काही बोलणं आलं नाही, त्यामुळे आम्ही आज इथं आलो. जर तुम्ही पाहिलं तर इथं हे शाळेचे विद्यार्थी आहेत आणि हेनीच जे आहे ते इथं बसतो तेव्हा हेनीच जे आहे ते इथं पोहोचलेले आहेत आणि आता त्यांचं इथं जेवण चालू होतं मी आल्यानंतर आणि ते इथं जेवण करत होते. त्याच पद्धतीने कोण बोलणार आहे इकडे बघ. अच्छा ठीक आहे, तिकडे जाऊया आपण. तिकडे मुली आहेत तर आपल्या मी माझ्या पाठीमागे दाखवा इकडं. ह्याच पद्धतीने जे आहे ते इथं आपण इथं पोहोचलेलो आहोत आणि इथंच हे जे आहे ते इथं अलीकडे सारखं इथं जे आहे ते आपण इथं पोहोचलेलो आहे आणि इथं हे शाळेला काल कुलूप घालण्यात आलं होतं आणि आज जे आहे ते थेट धाराशिवमध्ये इथं पोहोचलेले आहेत. न्याय मागण्यासाठी जे आहे ते विद्यार्थी चक्क इथं जे आहे ते या प्रांगणामध्ये इथं येऊन बसलेले आहेत. त्या पद्धतीने आपल्यासोबत ते मुले आहेत, हे पण इथं आलेले आहेत. इकडे दाखवू शकता तुम्ही कॅमेरा. बघा इकडे त्यांचा अभ्यास करण्याचं इथं हे पुस्तक आहे, इकडे दाखवा कॅमेरा. बघा इथे त्यांचे स्कूल बॅग आहेत आणि सगळ्या पद्धतीने जसं शाळेत जातात त्याच पद्धतीने जे आहेत इथं पोहोचलेले आहेत. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर काय नाव तुमचं? माझं नाव श्रावणी विलास साळुंके. मी जिल्हा परिषद प्रशाला सोनारी मधली विद्यार्थिनी आहे आणि गेल्या 4 वर्षापासून 9वी 10वी साठी माध्यमिक शिक्षक नाहीत, म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत. आम्हाला शिक्षक द्या. कुठं आलात तुम्ही? सीईओच्या कार्यालयामध्ये, जिल्हा परिषद मध्ये. किती जण आलात तुम्ही? मग एकूण 100-1 असतील सगळे मिळून. अच्छा, 100 जण असते. हा, किती आहेत? 9वी आणि 10वीचे विद्यार्थी आहेत आणि त्यांचे पालक आहेत. आता तुम्ही हे तर शिक्षक घेऊनच जाणार आहेत का सोबत? हा, शिक्षक घेऊनच जाणार आहेत? हो. तोपर्यंत जाणार नाहीत? तोपर्यंत इथून हलणार पण नाही आम्ही. हलणार पण नाहीत? नाही. बघा हा मोठा प्रश्न आहे यांचा आणि हे इथं शिक्षकाला घेऊन घेतल्याशिवाय इथून जाणारच नाहीत असं हे सगळ्या मुलींचं म्हणणं आलेलं आहे. बोला काय ना तुमचं? श्रुतिका दादासाहेब सिरसन. पुढे आहे. काय सांगताल इथं तुम्ही इथं जिल्हा परिषद मध्ये इथं पोहोचलेले आहेत, तुम्ही कशामुळे नेमके आला? शिक्षक मिळावे म्हणून. शिक्षक मिळावे म्हणून. किती नाहीत शिक्षक? 9वी ते 10वी. किती नाहीत? आता सध्या एकच शिक्षक आहेत, पण आता गणित विज्ञानलाच पाहिजे. गणित विज्ञानालाच पाहिजे. आता फक्त गणित आणि विज्ञानला 2 शिक्षक नाहीत, बरोबर? हो. अच्छा, आता मग हे तुम्ही काल शाळा बंद आंदोलन कुलूप ठोकलं होतं शाळेला आणि त्यावर काय मार्ग निघालेला नाही का? नाही. काहीच निघालेला नाही, म्हणून इथं आलात तुम्ही? हो. बघा तुम्ही जर पाहिलं तर इथे हे काल कुलूप बंद आंदोलन असं शाळेला कुलूप लावण्यात आलेलं होतं, मात्र त्यावर काही मार्ग निघालेला नमुळे इथं जे आहे तिथे जिल्हा परिषद मध्ये इथे हे पोहोचलेले होते. इथे जे आहे त्यांनी विद्यार्थी इथे शिक्षण अभ्यास करतायत आणि अनेक असे म्हणजे शाळाच भरवल्या आहेत आणि शाळा भरवल्या पद्धतीनेच इथे सगळा प्रोग्राम करण्यात आलेला होता. काय नाव तुमचं? श्रेया सौदागर कुटे. काय सांगताल इथं तुम्ही इथं कशासाठी आलात? आम्हाला शिक्षक दिले जात नाहीत, त्यामुळे आम्ही इथं आलेलो आहोत. आमच्या मागण्या ठोकरवल्या गेलेल्या आहेत. आम्हाला शिक्षक पाहिजे आहेत. जोपर्यंत आम्हाला शिक्षक दिला जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार सुद्धा नाही.
म्हणजे जोपर्यंत शिक्षक तुम्हाला भेटणार नाही तोपर्यंत तू जाणार नाही. काल काय केलं तुम्ही तुमच्या गावामध्ये ते कुलूप लावलं होतं शाळेत, ते कशामुळे लावलं? कुलूप लावलं त्याचं कारण सुद्धा हेच आहे, शिक्षक दिले नाहीत म्हणून. आम्हाला वाटलं होतं की शाळेला कुलूप लावलं होतं, पण काल सुद्धा आम्हाला दिलं नाही. आमच्यावर परिस्थिती आली इथं यावं म्हणून आम्ही इथं आलो. बघा तुम्ही जर पाहिलं तरी बोलताय का तुम्ही? अच्छा, हे पालकच आहेत ना तुम्ही? हे पालक आहेत विद्यार्थ्यांचे, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. काय नाव तुमचं? राम पाटील सोनारी. काय सांगचाल, इथं विद्यार्थी इथं आलेले आहेत, काल पण तुम्ही तिथं तुमच्या गावामध्ये शाळा बंद कुलूप लावण्यात आलेली शाळेला, मात्र आता जे आहे ते तुम्ही इथं थेट धाराशिवमध्ये जिल्हा परिषदमध्ये इथं पोहोचले आहेत. नेमकं इथं पोहोचण्याचं कारण काय? आम्ही 4-4.5 वर्ष झाले, 4-4.5 वर्ष झालं आम्ही सगळं पत्रव्यवहार केला. शिक्षक तात्पुरता देतो म्हणून आम्हाला आतापर्यंत शिक्षक मिळालं नाही. आता शिक्षक आता 9वी-10वीला गणित विज्ञान महत्वाचा विषय, त्या विषयाला जर शिक्षक नसेल तर लेकरं थांबणार ना ते शाळेत. आणि 1932ची शाळा आहे ती, पटसंख्या आहे, पण शिक्षक नसल्यामुळे 3-4 टीसी रोजचे चालले प्रायव्हेट शाळेमध्ये. बरं, जे आज विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी गरिबांचे आहेत, ती बाहेर घालू शकत नाहीत, त्यांची परिस्थिती नाही, त्यांनी काय शिकायचं नाही का? म्हणजे आता इथं तिथं किती शिक्षक आहेत आता सध्या? शिक्षकच नाही ना, गणित विज्ञानाला शिक्षकच नाही. दुसऱ्या विषयाला असतं? 2 शिक्षक पूर्ण विषय शिकवते. 2 शिक्षक पूर्ण विषय? शिक्षक पूर्ण विषय 9वी-10वीला शिकवते. अच्छा, कितवी ते कितवी पर्यंत शाळा आहे तिथं? 1ली ते 10वी पर्यंत. मग आता तुम्हाला इथून नेमकं इथून शिक्षक हे तर मुली तर म्हणले, विद्यार्थी म्हणले होते की शिक्षक घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही, बरोबर? तर तुम्ही पण तसंच त्यांच्यासोबत आलेले? आम्हाला शिक्षक मिळावा म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. आज नाही दिला, उद्या नाही दिला, परवा नाही दिला, जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहणार आहे. म्हणजे तुमचा निर्णय हेच आहे? एक पाहिलं तर तुम्ही हे इथं सांगत होते की जोपर्यंत शिक्षक देत नाहीत तोपर्यंत हे इथून जाणारच नाहीत, इथं जे आहे ते इथंच बसून राहणार आहेत म्हणून असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. मी तुम्हाला विरोध आपल्याला कसा वाटला विषय नक्कीच कळवा. अशा वेगळे विषय नंबर दिलाय, त्यामुळे तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ अहमद पोलानी, उस्मानाबाद, धाराशिव.